हॅलो सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. तर आज आपण पाहणार आहोत दरवाजासमोर काढण्यासाठी सोप्या सोप्या सुंदर आणि नवीन अशा रांगोळी डिझाईन. खूप सुंदर आणि कलरफुल अशा आजच्या रांगोळी डिझाईन आहेत. तर सगळ्यांनी नक्की आजच्या सगळ्या डिझाईन्स पहा आणि ट्राय नक्की करा. तर आपल्याला म्हणजे या सर्व डिझाईन 3 ते 2 टिपक्यांमध्ये काढायच्या आहेत. तर मी कशा पद्धतीने स्टार काढून घेतलेला आहे तुम्ही हे पाहिलेलं असेल. आणि एक सोपी पद्धत आहे अशा प्रकारे स्टार काढायची. तर आजच्या रांगोळ्यांमध्ये आपण थोडेसे कलर वापरलेले आहेत. आपण नेहमीच विदाऊट कलर म्हणजे अगदी डॉट्समध्येच कलर्स वापरत असतो. तर मी आज असे रंग भरून रांगोळ्या काढलेल्या आहेत. आय होप तुम्हाला आवडतील आणि सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत अगदी आजच्या. तर नक्की सगळ्यांनी डिझाईन्स पहा आणि नक्की सगळ्यांनी आजच्या सर्व डिझाईन्स ट्राय नक्की करा. अगदी सोप्या सोप्या डिझाईन्स आहेत. डेली यूजसाठीच्या सगळ्या डिझाईन्स आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या साईडने असे छोटे छोटे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. आणि या डॉट्सच्या आपल्याला असे छोट्या छोट्या पाकळ्या काढायच्या आहेत म्हणजे तिथे आपल्याला फुलांची डिझाईन मिळेल. बघा आपली ही डिझाईन पण म्हणजे झालीच आहे काढून. अगदी सिंपल डिझाईन आहे आणि डेली यूजसाठी खूप सुंदर अशी डिझाईन आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सगळे म्हणजे कुठलेही कलर्स वापरू शकता यामध्ये. बघा सुंदर आणि अगदी पटकन होणारी अशी रांगोळी आपली रेडी झालेली आहे. पुढची पण डिझाईन आपली 3 ते 2मध्येच काढायची आहे आपल्याला. सगळ्याच डिझाईन 3 ते 2मध्ये आहे तसं मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या साईडने डॉट्स काढून त्याच्यामध्ये आपल्याला अशा लाईन्स काढून घ्यायच्या आहेत. आणि सगळ्या लाईन्स आपल्या सरळ सरळ आल्या पाहिजे. आणि तुमच्या जरी सरळ येत नसतील तर तुम्ही त्या स्केलच्या साहाय्याने करू शकतात सरळ. आणि मी हे भरपूरदा तुम्हाला दाखवलेलं पण आहे आणि भरपूरदा मी तुम्हाला सांगत पण असते. तसे छोटे छोटे डॉट्स घेऊन आपण ह्याच्यावर येलो कलर टाकणार आहोत. जे कंबाईन कलर वापरले ना तर रांगोळीमध्ये एक वेगळी म्हणजे अट्रॅक्टिव्हनेस येते. आणि इथं आपल्याला असे शेप्स काढून घ्यायचे आहेत. तुम्ही एअरबडनी पण काढू शकता तुम्हाला जर हाताने जमत नसतील तर. आणि जास्तीत जास्त कॉन्ट्रास्ट कलर वापरा रांगोळी काढत असताना. सगळ्या साईडने आपल्याला असे 3 टिपके देऊन घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपले टिपके देऊन झाल्यावर आपल्याला अशी डिझाईन काढायची आहे. तुम्ही नेहमी जेव्हा रांगोळ्या काढाल ना तेव्हा आपल्याला या अशा सगळ्या डिझाईन्स परफेक्ट काढायला येतात. तर बघा आपली सुंदर अशी रांगोळी रेडी झालेली आहे. तर आजच्या रांगोळ्या तुम्हाला सर्वांना कशा वाटल्या हे मला कॉमेंटमधून सगळ्यांनी नक्की सांगा. आणि सगळ्यांनी नक्की रांगोळ्या ट्राय करा. जे लोक रांगोळ्या काढतात त्यांनी तरी ॲटलिस्ट ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे. आणि जे नाही ट्राय करत आहेत किंवा जे काढतच नाही आहे कधी तर तुम्ही पण सुरुवात करा रांगोळ्या काढायला. आणि तुम्हाला येत नसतील तरी पण प्रयत्न नक्की करा. प्रयत्न केल्यावरती आपल्याला सगळ्या गोष्टी जमतात. आणि एकदा सुरुवात केली ना तर तुम्हाला पण आपोआप त्यामध्ये इंटरेस्ट येत जाईल आणि तुम्ही पण शिकाल रांगोळ्या काढायला. तर छोट्या छोट्या रांगोळ्यांपासून सुरुवात करा आणि मग तुम्हाला 100% रांगोळी जमेलच. तर इथे आपल्याला सगळ्या साईडने डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. बघा आपण नेहमी अशा पटकन होणाऱ्या रांगोळ्या म्हणजे दरवाजासमोर काढू शकतो. तुम्ही बाकीच्या सर्व डिझाईन्स कंटिन्यू बघा. आणि थँक्यू सो मच सगळ्यांचे
ज्यांनी ज्यांनी आपल्या रांगोळींवरती कमेंट्स केलेल्या आहेत आणि इतक्या छान छान कॉमेंट्स तुम्ही करत असतात, त्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. अशा छान छान कॉमेंट्स करत राहा आणि नवीन नवीन रांगोळ्या रोज शिकत राहा. आपल्या चॅनलवरती आज जर नवीन आलेलं असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट पण करायला विसरू नका. आजच्या डिझाईन्स तुम्हाला आवडल्या तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन नवीन आणि सोप्या सोप्या रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत बाय.